मी मुख्याध्यापक संघाचा संस्थापक सदस्य आहे, अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ। मी नागपूर जिल्ह्याचाही अध्यक्ष राहिलो आहे, सचिव राहिलो आहे, विदर्भाचाही अध्यक्ष राहिलो आहे, त्याच्यानंतर अखिल महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलो आहे आणि संस्थापक आहे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचा। आजच्या पत्रपरिषदेचं आयोजन काय होतं? आजच्या पत्रपरिषदेचं आयोजन असं होतं की शासनाने, महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः आपल्या इथे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांना जे फौजदारी गुन्हे लावले, त्यामुळे जी त्यांची मानसिक स्थिती आणि विद्यार्थ्यांवर अशैक्षणिक कामे देऊन विद्यार्थी आमचे वर्ग बंद पडलेले आहेत। आणि एवढंच नाही तर आमचे जनप्रतिनिधी जे महाराष्ट्र विधान परिषदेत बोलतात त्यांनासुद्धा एकत्र बोलू देत नाही, किंवा एकाने बोललं त्याने 2 दिवसानंतर बोलावा। यामुळे जे वातावरण झालेलं आहे आमच्यासाठी तरी ते भयावह आहे। आणि जो काम करणारा मुख्याध्यापक आहे त्याला अतिशय जिकरीची परिस्थिती झाल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन पुढे कसं होईल, तेव्हा शासनाच्या दरबारी आपण सर्वांनी ह्या आमच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे। राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आयुक्तासमोर किंवा हैदराबाद हाऊसला जन आंदोलन करायला तयार होतो। काही नाही बाबा, पहिला ऑर्डर दिला तो पालन केला का नाही, आणि निवडणूक सरकारी कामात तुम्ही दखल दिली, आम्हाला आमचा आदेश मानला नाही म्हणून त्यांनी केलं। असे किती गुन्हे झाले? असे गुन्हे पूर्ण टोटल मिळायचे आहे, पण अनेक उत्तर नागपूर आहे, दक्षिण नागपूर आहे, विशेषतः मेजर हेमंत जकाते आणि तुमच्या इथे किती उत्तरचे लोक आले आहेत, जवळजवळ 100 तरी 50 तरी गुन्हे। पर्याय नाही राहिला तर प्रत्येक विधानसभेच्या आमदाराच्या घरासमोर बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही। पण असं काही परिपत्रक आहे सर गुन्हे दाखल करण्याच्या बद्दल? प्रकाश देवतळे, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष आहोत आणि आमची मुख्यतः ही पत्रकार परिषद आम्ही याकरता आयोजित केलेली आहे की SIR अंतर्गत जी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जी कर्तव्ये लावलेली आहेत, जो कामाचा अतिरिक्त अशैक्षणिक कामाचा जो अतिरिक्त बोजा लावलेला आहे तो अत्यंत भयावह आहे। यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पूर्णतः मानसिकता खचलेली आहे। शिक्षकांना शिकवू दिल्या जात नाही आहे, मुख्याध्यापकांना जी प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्य करायची आहे त्याची संधी उपलब्ध नाही आहेत। SIRची कामं ही 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे आणि तोपर्यंत हा व्यक्ती मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हा संपूर्णतः शाळेच्या बाहेर राहणार आहे। त्यावेळेस आम्ही शाळेची आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कसा विकास करायचा हा आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे। शिक्षक कमी आहेत, भरत्या झालेल्या नाही आहेत आणि एका शिक्षकावर मुळामध्ये सुरुवातीलाच डबल कामे दिल्या गेलेली आहेत, तर त्यामध्ये आता हे अतिरिक्त एक काम करायचं आहे। तर त्या विरोधात आमचा हा विरोध आहे, आंदोलन आहेत आमचं की कृपया करून शासनाने यावरती काहीतरी तोडगा काढावा आणि शिक्षकांना शिकवू द्यावे, मुख्याध्यापकांना शैक्षणिक कार्य करू द्यावे। हाच एक आमचा सर्वात महत्त्वाचा आणि जटिल मुद्दा आहे आमचा। मी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन दिलेली आहे, परंतु त्या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे संपूर्णतः। त्यामध्ये आमचा कुठेच काही विचार केला गेला नाही आहे आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा हा मुद्दा अधिवेशनामध्ये उचललेला आहे, परंतु त्याच्यावरही कुठेच काही भाष्य नाही आहे। फक्त शासनाला आपली काम करून घ्यायची आहे, तर मग आम्ही आमची कामं केव्हा करायची, आम्ही केव्हा शिकवायचं। आजही आम्ही ही सभा लावलेली आहे, ही सभा संध्याकाळला लावलेली आहे मुळामध्ये, कारण मुख्याध्यापक आपले संपूर्ण शाळेचे कामं करून इथे येऊ शकले पाहिजे। सुद्धा आहे, नगर परिषद सुद्धा आहे, खाजगी अनुदानित शाळा सुद्धा आहे, अंशतः अनुदानित शाळा सुद्धा आहे। यामध्ये गुन्हे आहेत आणि सरसकट गुन्ह्याची भाषा वापरली जाते। आम्ही शिक्षक आहोत, मुख्याध्यापक आहोत, शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतो आहोत, आम्ही गुन्हेगारीच्या क्षेत्रात काम नाही करतो। अशा वेळेस आमच्यावर एकदम गुन्हा म्हटलं की मला आताही बोलताना अंगावरती माझ्या थरकाप उडत आहे। तर विचार करा, ज्या शिक्षकांवरती कलम लागत असेल त्यावेळेस कसं होत असेल। बघा, शासनाने म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, मग अशा याच्यामध्ये शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं समुपदेशन कुठे गेलं? त्यांचं काय आहे, त्यांच्या मानसिकतेचं कसं करायचं? कारण काम एक नाही अनेक आहे आणि ही गुणवत्ता ढासळत चालली असेल, झालं मराठी शाळांचा बोजवारा वाढला आणि त्यानंतर जी कशी तरी गरिबांची, गोरगरिबांची मुलं या शाळांमध्ये शिकत आहेत ती सुद्धा शिक्षण घेणार नाही। उद्या एक परिस्थिती नक्की होईल